अडीच वर्षामध्ये पहिल्या 2.5 वर्षामध्ये काँग्रेसचं राज्य होतं, नंतरच्या 2.5 वर्षामध्ये भाजपचं राज्य होतं। आपण मागचे 2.5 वर्ष जे पाहिले सुरुवातीचे त्या काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने विकास करायला पाहिजे होता तो कोणताही केला नाही। समाजातले जे प्रमुख घटक आहेत, समाजातले एक प्रमुख घटक आहेत, एक शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, या सर्व घटकांच्या कोणत्याही पद्धतीने विकास काँग्रेस पक्षाने केला नाही। आपण जर पाहिलं पहिल्या 2.5 वर्षामध्ये 2019 ते 21-22 पर्यंत आम्ही जे बोलतो ह्याच्यापेक्षा आपलं जे बँकेचं पासबुक असतंय ते खरं बोलत असतंय। आपण सुरुवात करू 2014 ते 19 मध्ये पहिल्यांदा आपलं सरकार आलं। आपल्या सर्व मायमाऊलींचे आम्ही बचत गट निर्माण केले। बचत गटांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस महिलांना 4,000 रुपये मिळायचे 7% व्याज दराने। भाजपचं सरकार आलं, आम्ही आपल्या सर्वांच्या खात्यावर 15,000 रुपये दिले आणि ते देखील 0% व्याज दराने। परत 2019 पर्यंत आम्ही हे पैसे जमा केले। 19 ते 20 काँग्रेस पक्षाचं सरकार आलं, 1 रुपया महिलांच्या खात्यावर जमा नाही। 20 ते 21 1 रुपया महिलांच्या खात्यावर जमा नाही। 21 ते 22 1 रुपया जमा नाही। 22 ला परत एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले। परत आम्ही महिला बचत गटाला जिथं 15,000 रुपये देत होतो तिथं आता 30,000 रुपये तुमच्या सर्व खात्यांवर आम्ही जमा केले। मी सर्व आमच्या बचत गटातील महिलांना आवर्जून सांगतो, महायुतीचं सरकार आल्यानंतर 2024-25 मध्ये जिथं तुमच्या खात्यावर 30,000 रुपये जमा होतात तिथं आता 60,000 रुपये तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यावर जमा करणार। आणि त्याचबरोबर परत आपल्या या सरकारने लाडकी बहीण योजना काढली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यावर 1,500 प्रमाणे जवळपास 7,500 रुपये जमा केले। काँग्रेस पक्ष कोर्टात गेला, काँग्रेस पक्ष कोर्टात गेला आणि त्यांनी सांगितलं की ही योजना बंद करा। पण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, नाना पटोले तुम्ही कोर्टात जावा किंवा कुणाचा बा जरी इथं आला ही योजना बंद होणार नाही। आता आपल्या सर्वांना सांगतो, आता 1,500चे किती झालेत? आता या सर्व बहिणींच्या खात्यावर पुढच्या महिन्यापासून 2,100 रुपये जमा करण्याचं काम या आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। जसं बहिणींना न्याय दिला तसं शेतकरी बांधवांना न्याय दिला। शेतमजुरांना देखील कामगारांची नोंदणी करून शेतमजुरांना देखील कामगारांचे जे काही आपल्याला न्याय देता येईल तो देखील न्याय देण्याचं काम केलं। शेतकऱ्यांचं वीज बिल माफी झाली, 1 रुपयामध्ये विमा, या अनेक गोष्टी त्या ठिकाणी आल्या। पण मी काल ऐकत असताना मला काही येत असताना आमच्या मंडळींनी मित्रांनी सांगितलं काँग्रेसवाल्यांची सभा झाली, त्यांनी काही मुद्दे दिले, पण ते मुद्दे पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला किती निवडणूक ग्रामपंचायतच्या भाषणासाठी काँग्रेसचे लोक आले का विधानसभेच्या निवडणुकीसाठी आले होते? उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती आहे। इथं ग्रामपंचायतचे हे बघा इथं बसले शेळगीचे आपले बंकट सरपंच आहेत शेळगीचे। त्या शेळगीमध्ये आपल्या एका वार्डा एवढं शेळगी आहे, त्या वार्डा एवढ्या शेळगीमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये या सरपंचांनी तिथं रस्ते केले, नाल्या केले, वाढ केलं, जवळपास 10 कोटीचे काम केले। पण एवढी मोठी ग्रामपंचायत असताना तुम्ही एकही रस्ता ह्या गावामध्ये करू शकला नाही। आणि तुम्ही सांगतात, तुम्ही बोलत असताना सांगतात की आमदारांमुळे झालं नाही। आमदार ज्यावेळेस आमची सत्ता आली तुम्ही बाजार समिती आमच्या ताब्यामध्ये दिली, बाजार समितीमधून जाणारा रस्त्याचं काम तुम्ही बघा, आज जवळपास 16 कोटी रुपये आम्ही बाजार समितीतल्या रस्त्यामध्ये दिले। तुम्ही या गावातल्या रस्त्यासाठी NOC दिली नाही। गावामध्ये रस्ते होण्यासाठी ग्रामपंचायतची गरज असते।
तुम्ही जी एनओसी द्यायला पाहिजे होती, अहो तुम्ही केलेले पाप तुम्ही आमच्या नावावर ढकलतात. इथं साध्या ग्रामपंचायतीला जर 7-7 कोटी रुपये मिळतात, गल्ली बोळामध्ये जर रस्ते होतात, तर ह्या ग्रामपंचायत मध्ये का झाले नाहीत? ही जबाबदारी कुणाची आहे? पण मी आपल्या सर्व औरादवासियांना सांगतो, त्यांनी काय केलं म्हणून आम्ही ते करणार नाही असं आम्ही बोलणारे नाहीये. आम्हाला वाटायचं कुणाच्या घरामध्ये जाऊन चुकीचं कोण कामकाज करते. माझा 20 वर्षामधला स्वभाव आहे, मी कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये आजपर्यंत दखल दिलेली नाही. पण या ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला, मी औरादवासींना शब्द देतो, औरादवासींना शब्द देतो, 31 मार्च पर्यंत ग्रामपंचायत कुणाची जरी असली तर रस्ते संभाजी पाटील त्या ठिकाणी करून देणार. आणि त्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर ग्रामपंचायत असो, आता तुम्हाला ग्रामपंचायत असेल नसेल त्याच्याशी घेणं देणं नाही, ती जबाबदारी आपण घेतलेली आहे. जसं बाजार समिती तुम्ही कुणाच्या ताब्यात दिली? आमच्या ताब्यात दिली. रस्ते बघा, बाजार समितीमध्ये येणारा, इकडं खाली जाणारा वांदरगड जाणारा रस्ता, कोटमाळकड जाणारा रस्ता, हे सर्व रस्त्यांचे काम चालू झाले. शेळगीला जाणारा रस्ता, तांबळ्याला जाणारा रस्ता चालू झाला. पण गावातले रस्ते का चालू झाले नाही? अहो कुठंतरी ना हरकत प्रमाण द्यावं लागतंय. या लोकांना एवढं तरी हे श्रेय एका माणसाला जाईल. परत त्यांनी म्हणतात आमदारांनी केलं नाही. 2.5 वर्ष तुमची सत्ता होती, पालकमंत्री अमित देशमुख होते. अमित देशमुखांचे जेवढे सत्कार औरदवाल्यांनी केले, इथं बोलवले त्यांचे सत्कार औरदच्या रहिवासींनी जेवढे केले, जेवढ्याच्या शाली घातल्या, जेवढ्याचे हार घातले, किमान अमित देशमुखनी तेवढे टोपलं भर घडी तरी टाकायला पाहिजे होती. तुम्ही अमित देशमुखला बोलवलात, जिल्ह्याचे पालकमंत्री होते. काढा रेकॉर्ड काढून बघा. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांची सत्तावर ग्रामपंचायत, त्यांची सत्ता पालकमंत्री त्यांचा, त्यावेळेस देखील अमित देशमुखने या गावाला एक रस्ता दिला नाही. मला अजून आठवतंय, मी कोविडच्या काळातलं राजकारण करत नाही. कोविडच्या काळामध्ये मला बरेच जण म्हणतात, भैया तुमचं आणि अमित देशमुखचं काय पटत नाही. त्यांनी राजधर्म पाळला नाही. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं, राजधर्माचं पालन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. राजधर्म म्हणजे काय? सर्वजण समान असतात, समानतेचं वागणूक. आपल्याला संविधानाने दिलेले जे आपल्याला अधिकार आहेत ते म्हणजे समानतेचे अधिकार आहेत, त्याचं पालन करायला पाहिजे. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना बाबळगावचा रस्ता आपण केला. पण मला या गोष्टीचं वाईट वाटतंय, ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते, आपल्या भागामध्ये औषध नव्हते, कोविड सारखं संकट होतं, ऑक्सिजन नव्हते. माझ्या इथं पत्रकार अनेक मित्र व्हिडिओ करत आहेत, अमित देशमुखला व्हिडिओ पाठवा, खोटं असेल तर केस करा, निवडणूक आयोगामध्ये जावा. पण त्यांनी जाऊ शकणार नाही. ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये औरदवासींना ऑक्सिजनची गरज होती, हॉस्पिटलची गरज होती, त्यावेळेस या गोष्टीला अशी फुली मारण्याचं काम अमित देशमुखनी केलं. साधं ऑक्सिजन सिलेंडर या माणसाने दिलं नाही. तो काय विकास देणार आहे? ही लढाई महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाई आहे. पण या निलंगा मतदारसंघामध्ये ही लढाई निलंगा मतदारसंघ विरुद्ध बाभळगाव आहे. तुम्ही मतदान कुणाला करणार आहेत? निलंग्याला मतदान का बाभळगावला मतदान? निलंगा का बाभळगाव? हे मतदान निलंगा मतदारसंघाला व्हायचंय. त्यांनी सांगितले तहसील तालुका या मी हे बघा, ज्यांनी मला जवळून पाहतात, आई तुळजाभवानीचा भक्त आहे. सकाळी 5 वाजता उठतो, 6 वाजता महादेवाची आराधना केल्याशिवाय पाणी देखील आपण पित नाही. महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नवे जिल्हे निर्माण होतील, महाराष्ट्रामध्ये नवे तालुके निर्माण होतील, हे नवे तालुके निर्माण होत असताना पहिलं नाव महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये पहिलं नाव AURAD औरद राहणार.
हे लोक सांगतात त्यांनी तालुका केला नाही. अहो तुमची 2.5 वर्ष सत्ता होती. एक कायदा असतो, संविधान असतो, संविधानाप्रमाणे चालतात लोक. त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं लोकसंख्या मोजली जाते, अनेक गोष्टी मोजल्या जातात. मी औरंगाबादवासींना सांगतो, औरंगाबादकरांना सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये जर हे बघा, मला इतरांसारखं आवाज करायची सवय नाहीये, पण लातूर जिल्ह्यामध्ये जर कोणता तालुका निर्माण झाला तर तो पहिला तालुका AURAD राहणार, तो औरंगाबाद राहणार. आणि हे आम्ही करून दाखवतो. विश्वास आहे आम्हाला. आणि मी आपल्या सर्वांना विश्वास देण्यासाठी आपल्या गावापर्यंत या ठिकाणी आलोय. आजपर्यंत इथं सर्व समाजाचे बांधव एकत्रित आहेत. यांनी सांगितलं की आम्ही सर्व समाजाला घेऊन चालतोय. मला आवर्जून सांगायचंय, 60 वर्ष झाली काँग्रेसची सत्ता आहे जिल्ह्यामध्ये, आणि इथं आपल्या भागामध्ये पण त्यांची सत्ता होती. इथं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाचे बांधव आहेत. मला मुस्लिम समाजाच्या बांधवांना आवर्जून सांगायचंय, अमित देशमुख तिथं लातूर मध्ये असतात, ते तिथले आमदार आहेत. तुम्ही त्यांना तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार जे लातूर मध्ये असतील त्यांना फोन करून विचारा की शादीखाना लातूर मध्ये कोणी बांधला, तर त्यांनी सांगतील संभाजी पाटील निलंगेकर यांनी शादीखाना केला. आज आपल्या औरंगाबादमध्ये निलंग्यामध्ये देखील मी भारतीय जनता पार्टीचा असताना देखील सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन चालतो. निलंग्यातला देखील शादीखाना काँग्रेसवाल्यांनी नाही तर संभाजी पाटील यांनी बांधलेला आहे. आणि आज औरंगाबादवासियांची एक मागणी आलेली आहे की शादीखाना पाहिजे. शादीखाना देखील करून देण्याची जबाबदारी घेतो. आमचे मित्र आमच्या हलसेताई इथं बसले. हलसेताईंनी मला सांगितलं की आम्हाला या भागामध्ये बौद्ध विहार राहायला पाहिजे. मी हलसेताईंना जवळून पाहतो. हलसेताई म्हणजे एक अशी, मी जसं हक्कांना पाहतो तसं हलसेताई आहे. तुम्ही इथं व्यासपीठावर आल्यानंतर ज्या पद्धतीने आई आपल्या पोरांच्या डोक्यावरून हात फिरवती, पाठीवरून हात फिरवती, गळ्याला लावून घेती, तसं हलसेताईंनी मला 5 वर्ष एका पोरासारखं त्या ठिकाणी सांभाळलं. तुम्ही त्यांना विचारा. मी ताईंना सांगतो, ताईंनी मला सांगितलंय मला बौद्ध विहार या आमच्या भागामध्ये पाहिजे. ताई, आमच्या हक्का म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, या भागामध्ये बौद्ध विहार करून देण्याची जबाबदारी आमच्या हलसेताई आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून, ही जबाबदारी आमची आहे. मी आपल्या सर्वांना आवर्जून अधिकच न बोलता, ही निवडणूक निलंगा विरुद्ध बाभळगाव एक लक्षात घ्या. आपल्या गावाचा स्वाभिमान सन्मान हे या निवडणुकीमध्ये आपल्याला ठेवायचंय. आज राष्ट्रीय महामार्ग एक झाला. गडकरी साहेबांनी दुसरा राष्ट्रीय महामार्ग घोषणा केला, येरोड रोड ते गुलबर्गा, तो देखील आता येतो. येरोड निघतो साकोळ जवळगाव